पीक विमा मंजूर आणि वाटप देखील सुरू या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत। तर आता सरकारी योजना यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता खरीप, रब्बी आणि अग्रिमी पीक विम्याचा वाटप आता सुरू झालेला आहे। तर यामध्ये 2023, 24, 25 तर अशा जे काही इयरचा समावेश आहे। तर आता पहिला जो यामध्ये जळगाव, तर त्यामध्ये जून ते जुलै 2024मध्ये या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर असेल, चक्रीवादळ असेल, जे काही शेती पिकाचे त्यामध्ये खरीप असेल, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, गहू, हरभरा, खरीप आणि रब्बी पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल। पहिला जो जिल्हा यामध्ये पहिला आहे जळगाव जिल्हा, त्यानंतर दुसरा जो आहे यामध्ये पुणे, त्यानंतर जून आणि जुलै 2024 आहे, त्यानंतर पुणे पुन्हा आहे पुणे आणि सातारा, तर यामध्ये ऑगस्ट 2024चा समावेश आहे। त्यानंतर आता जळगाव झालेला आहे, पुणे झालेला आहे, पुन्हा पुणे झालेला आहे, सातारा, त्यानंतर येते सांगली, सांगली जुलै 2024 आहे, त्यानंतर सांगली पुन्हा आहे ऑगस्ट महिन्यामध्ये। तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल असा पीक विमा मिळालेलाच नाही व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा जर झालेले नसेल, तर आता तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। तर आता त्यानंतर सांगली झाल्याच्या नंतर कोल्हापूर, तर आता जे की तुम्हाला जिल्हे मी इथं सांगत आहे त्यामध्ये जळगाव असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, त्यानंतर अशा शेतकऱ्यांनी 144447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला पीक विम्याची तक्रार इथं करायची आहे, तरच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल। त्यानंतर आता खालचं इथं विभाग आयुक्त नागपूर यांचे प्रस्ताव, तर आता पहिलं जे यामध्ये गडचिरोली जून ते जुलै, त्यानंतर दुसरं जे येते वर्धा, त्यानंतर येते चंद्रपूर जून ते जुलैच आहे, त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर। तर आता यामध्ये पहिलं जे आहे गडचिरोली, पुन्हा वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी असेल तर ज्यांची कोणाची EKYC राहिलेली असेल किंवा तुम्हाला PM किसान असेल, नमो शेतकरी असेल किंवा जे काही सरकारी योजना सर्व अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर आता पीक विमा मिळाला नाही, भरपाई मिळालेली नाही, तर तक्रार कशा पद्धतीने करून तुम्ही तुमचे पीक विमा भरपाई मिळवू शकता, आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही जर बघितलेले नसेल तर लगेच चेक करा। त्यानंतर पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे। त्यानंतर आता इथं जे आहे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर आता यामध्ये जून ते जुलै 2024, तर यामध्ये वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता पीक विमा वाटप सुरू झालेले जिल्हे आणि पीक विमा वाटप राहिलेले जिल्हे, पीक विमा मंजूर झालेले जिल्हे, तर आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पीक विमा अखेर इथं मंजूर झालेला आहे। तर आता पंचनामे देखील इथं पूर्ण झालेले आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त पैसे वाटप इथं राहिलेले आहे। तर आता अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर इथं परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड, तर आता परभणी आहे ऑगस्ट व सप्टेंबर, लातूरमध्ये सप्टेंबर आहे, हिंगोलीमध्ये सुद्धा सप्टेंबर आणि बाकीचे जे काही सप्टेंबरच आहे। तर आता परभणी असेल, लातूर असेल, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड, तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीक विम्याची रक्कम तुमच्या जिल्ह्यांमध्ये, त्यामध्ये नांदेड असेल, धाराशिव, हिंगोली, लातूर, परभणी, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, त्यानंतर चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर पुन्हा वर्धा, गडचिरोली, त्यानंतर सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, त्यानंतर पुन्हा पुणे आहे। तर आता जळगाव,
तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल.